चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या निमित्ताने निघाली पर्यावरण रॅली। देशात सतत वातावरणात होत असलेला बदल हा भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकतो। या बदलाने पर्यावरण व मानवी जीवनास हानी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, करिता यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे। वातावरणात होत असलेला बदल, ग्लोबल वॉर्मिंग यावर उपाययोजना व चर्चा करण्यासाठी चंद्रपुरात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंजचे 3 दिवसीय आयोजन करण्यात आले आहे। 16 जानेवारीला या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे। तत्पूर्वी शहरात सकाळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभात रॅलीची सुरुवात करण्यात आली। आयोजित रॅलीमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्वाबाबत आकर्षक देखावे सादर केले। पर्यावरणाला वाचविण्यासाठी आम्ही मोठी चळवळ उभी करीत आहे, ही चळवळ आता थांबणार नाही असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। जिल्हा प्रशासन, वन विभाग, मँग्रोव्ह फाउंडेशन व महानगरपालिका यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज याची आज दुपारी 3 वाजता महामहिम राज्यपाल महोदयांच्या शुभहाताने शंखनादाची सुरुवात होणार आहे। 3 दिवस या चर्चासत्रामध्ये या संमेलनात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे रिसर्च करणारे शास्त्रज्ञ, पर्यावरणाचे अभ्यासक या संमेलनात सहभागी होणार आहेत। अमेरिकेसारख्या देशातील विद्यार्थीही या संमेलनात सहभागी होऊन 3 दिवस पर्यावरणाच्या संदर्भामध्ये असणारी गंभीरता व या गंभीरतेवर असणारी उपाययोजना, विविध वर्तमानपत्रातून जेव्हा आपण बातम्या वाचतो की पर्यावरणाच्या दुष्परिणामांनी, विपरीत परिणामांनी अनेकांचे मृत्यू ओढवले, हजारो लोकांना त्यांची कोणतीही चूक नसताना कॅन्सरचा आजार त्यांच्या दुर्दैवाने वाट्याला येतोय। पाणी प्रदूषित होत आहे, हवा प्रदूषित होते आहे, माती प्रदूषित होते आहे आणि हे प्रदूषण 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात या 100 वर्षातल्या मानवी इतिहासाने बघितलं आहे। या विरुद्ध SNDT वुमन युनिव्हर्सिटी, कारण शेवटी वसुंधरा ही आमची माता आहे, नदी आमची माता आहे, तर या मातेच्या प्रदूषणाला थांबवण्यासाठी जी SNDT युनिव्हर्सिटी ही महिलांची आहे, म्हणजे मातांची आहे, त्यांनीच याचा पुढाकार घेतला की एका मातेने दुसऱ्या मातेला या रक्षणासाठी पुढाकार घेऊन समाज जीवनामध्ये हा संदेश देण्यासाठी ही क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये, ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात ही परिषद आहे। याचा एक ॲप तयार केला गेला आहे। हजारो महाराष्ट्राच्या पर्यावरण प्रेमींना एकत्र करून ही लढाई ही अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि आज मी महानगरपालिकेचे डॉक्टर पालीवाल यांचेही कौतुक करेन की SNDT युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर उज्ज्वलाताई चक्रदेव, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या सोबत एका सुंदर रॅलीचं त्यांनी आयोजन केलं। जर लहानपणीच पर्यावरणाचं महत्त्व हृदयापर्यंत पोहोचलं तर मला विश्वास आहे की आम्ही ही लढाई जिंकण्यामध्ये एक टप्पा पूर्ण करू।